टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। आगामी 20 डिसेंबर रोजी होणारे अंबरनाथ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत प्रभाग क्रमांक 14 मधून लोकनेते तथा माजी नगरसेवक दिवंगत पप्पूदादा गुंजाळ यांचे कट्टर समर्थक हमीदभाई सय्यद तसेच समाजसेविका विद्याताई जाधव यांच्या प्रमुख अधिपत्याखाली श्रेया सुरेश कुरूप तसेच अतुल अशोक खुडे हे दोन अपक्ष स्थानिक सुशिक्षित उमेदवार रिंगणात उभे असून गत अनेक वर्षांपासून सदर प्रभागांतर्गत समाजसेवा रूपी माध्यमातून आपल्या हक्काचा माणूस तसेच प्रामुख्याने लोकनेते दिवंगत पप्पूदादा गुंजाळ यांच्या तालिमीत तयार झालेले युवा नेतृत्व तसेच रात्री अपरात्री संकटकाळी धावून येणारं समर्पक आश्वासक बेधडक धाडसी नेतृत्व अशी ओळख असणाऱ्या हमीदभाई सय्यद तसेच समाजसेविका विद्याताई जाधव यांच्या माध्यमातून उभे करण्यात आलेल्या सदर श्रेया सुरेश कुरूप तसेच अतुल अशोक खुडे यांना प्रभाग क्रमांक 14 मधील स्थानिक नागरिक तसेच मतदारांकडून भव्य दिव्य अशा प्रचारांतर्गत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सदर निवडणुकी अंतर्गत बदल हा घडणारच अशी जनभावना देखील सदर प्रभागातील नागरिकांमध्ये दोन्ही अपक्ष उमेदवारांच्या भव्य दिव्य अशा प्रचार रॅलीला मिळालेल्या प्रतिसादांतर्गत चर्चेली जात आहे। त्याच अनुषंगाने सदर दोन्ही अपक्ष उमेदवारांकडून प्रचार करत असताना हमीदभाई सय्यद तसेच विद्याताई जाधव यांनी विरोधकांकडून पैसे घेऊन माघार घेत एका उमेदवाराला जाहीर पाठिंबा देण्याबाबतच्या जाणीवपूर्वक पसरवल्या जाण्यात येणाऱ्या अफवांच्या अनुषंगाने नवीन भेंडीपाडा येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाअंतर्गत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। त्याच अनुषंगाने आगामी 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या अंबरनाथ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत प्रभाग क्रमांक 14 मधून निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार श्रेया सुरेश कुरूप तसेच अतुल अशोक खुडे यांनी पैसे घेऊन माघार घेत एका उमेदवाराला जाहीर समर्थन देण्याबाबतच्या अफवांवर विरोधकांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक पसरवण्यात येणाऱ्या अपप्रचाराच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करताना असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी विशेष नमूद केले। तसेच प्रचारादरम्यान स्थानिक नागरिकांकडून विशेषतः मतदारांकडून मिळणारा प्रेम विश्वास तसेच प्रतिसाद तसेच प्रामुख्याने मोठ्या जनाधाराच्या अनुषंगाने प्रचार रॅलीला मिळणाऱ्या अभूतपूर्व तथा उत्स्फूर्त प्रतिसादाच्या अनुषंगानेच विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकल्यानेच विरोधकांच्या माध्यमातून आपली राजकीय प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याच्या प्रमुख हेतूनेच पैसे घेऊन माघार घेतल्याबाबतच्या सदर अफवा पसरवल्या जात असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले। तसेच लोकनेते तथा सदर प्रभागाचे जनाधार म्हणून ओळख असणारे दिवंगत पप्पूदादा गुंजाळ यांच्या विश्वासार्हता तसेच समर्पक जनाधार याच प्रमुख मूलभूत तत्वावर मार्गक्रमण करीत असल्यानेच विरोधकांना आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पराभवाची धडकी भरल्यानेच सदर प्रकारचा अपप्रचार तसेच अफवा पसरवल्या जात असल्याचे लोकनेते पप्पूदादा गुंजाळ यांचे कट्टर समर्थक हमीदभाई सय्यद तसेच समाजसेविका विद्याताई जाधव यांनी स्पष्ट केले। तसेच कोणत्याही परिस्थितीत निवडणूक ही लढणारच आणि जिंकणारच असा ठाम विश्वास देखील यावेळेस प्रभाग क्रमांक 14 चे अपक्ष उमेदवार श्रेया सुरेश कुरूप तसेच अतुल अशोक खुडे यांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज। आज विरोधकांच्या माध्यमातून अपप्रचार करण्यात येतोय की पैसे घेऊन तुम्ही माघार घेतलेली आहे, आपण काय स्पष्टीकरण द्या? नमस्कार, मी श्रेया सुरेश कुरूप, प्रभाग क्रमांक 14 ब ची अपक्ष उमेदवार। आमची राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा विरोधकांचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे हा। आम्ही अजूनही निवडणूक लढत आहोत आणि आम्ही अजूनपर्यंत मागे घेतलेलं नाही आहे, तर आम्ही अजूनही ह्या रेसमध्ये आहे। नागरिकांना मी फक्त हेच बोलू इच्छुक आहे की ह्या सगळ्या अफवांवर लक्ष देऊ नये, तर आपण लढूया। ह्या सगळ्या अफवांवर मी नागरिकांना हेच बोलू इच्छुक आहे की ह्या सगळ्या अफवांवर लक्ष देऊ नका आणि विश्वास ठेवू नका। आम्ही अजूनही रेसमध्ये आहे आणि आम्ही लढत आहोत। नमस्कार, मी अतुल अशोक खुडे, प्रभाग क्रमांक 14 चा उमेदवार आहे। हे जे अफवा पसरलेली आहे ही खरी तर चुकीची आहे। आम्ही आजही रिंगणात आहोत आणि उद्याही असणार। आम्ही निवडणूक लढवणार आहे। विरोधकांचा डाव आहे असं तुमचं म्हणणं? हो हो हो, हा डाव आहे, फक्त अफवा पसरलेली आहे। नागरिकांना हे सांगायचं आहे की या अफवांवरती विश्वास ठेवू नका। नमस्कार, मी विद्या जाधव कुरूप। अपक्ष लढण्याचा निर्णय घेण्याचं कारण हे की पक्षाने 4 वर्ष जेव्हापासून
शिंदे साहेबांचं बंड झालं त्यापासून आतापर्यंत संघटना वाढवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. घराघरामध्ये मनामनामध्ये शिंदे साहेबांना आम्ही पोहोचवलेलं आहे. मी आहे हे जे योजना असू दे किंवा काहीही कुठलीही बेनिफिट जे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता आणि मला हक्क होता या प्रभागामध्ये तिकीट मिळण्याचा. आणि मला शेवटच्या दिवशी 2 वाजेपर्यंत यांनी थांबवून ठेवलं आणि नंतर मग ती तिकीट दुसऱ्याला दिली. तर तो माझ्यावर अन्याय झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला म्हणजे आम्ही अपक्ष फॉर्म भरणार आणि आम्ही लढणार. तिकीट न देण्याचं कारण काय नाही. आम्हाला अशी कुणकुण आली की कोणी पैसे देऊन तिकीट खरीद केलेलं आहे. अपप्रचार विरोधकांच्या माध्यमातून की आपण पैसे घेऊन माघार घेतलेले किंवा आपण माघार घेतलेले असे बरेचसे अफवा केले जातात. याबाबत आपण काय सांग स्पष्टता काय द्या? तुम्हाला एक स्पष्टपणे सांगू इच्छिते की आम्ही पप्पूदादांचे अनुयायी आहोत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे आम्ही माणसं आहोत. आम्ही एक सामान्य घरातून आलेले सगळे आम्ही मंडळी आहोत. आणि आमचं काम बघितल्यामुळे आमचा प्रचार बघितल्यामुळे विरोधकांच्या पायाच्या खालची जमीन सरकलेली आहे. म्हणून ते आम्हाला बदनाम करण्यासाठी हेतू पुरस्कर हे काम करतायत. आमचं नाव बदनाम करतायत. असं म्हणतायत की 5 लाख घेतले 12 लाख घेतले आणि मागे घेतलंय. असं काही झालेलं नाहीये. हा त्यांचा हेतू आहे. त्यांना असं वाटतंय की आमची बदनामी केल्यामुळे त्यांना त्यांची पोळी भाजता येईल. पण हे सगळं मी आमच्या नागरिकांना सांगू इच्छिते हे सगळं थोटांड आहे. हे सगळं चूक आहे. आम्ही आज सुद्धा रेसमध्ये आहोत आणि पूर्ण जे नागरिक आहेत तिकडचे स्थानिक नागरिक आहेत हे आमच्या बरोबर आहेत. पप्पू दादांबरोबर आहेत आणि आम्ही स्थानिक हे दोन्ही जे उमेदवार आहेत ते इकडचे स्थानिक आहेत. इकडे त्यांचा जन्म झालेला आहे. इकडे ते मोठे झालेले आहेत. त्यांना सगळे गल्ली बोळ गटार कुठे कधी पाणी येतं कधी पाणी येत नाही. पाऊस आल्यानंतर कोणाच्या घरी कितपर्यंत पाणी जातं हे सगळं ह्या लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांचे धाबे दणाणल्यामुळे ते लोक हे असं काम करत आहे आमच्या विरुद्ध. नागरिकांना एकच कळकळीची विनंती करते. आम्ही या निवडणूक लढत आहोत आणि त्यांचे आशीर्वाद आमच्या बरोबर आहेत ह्याची त्यांनी हमी आम्हाला दिलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. की तुम्ही पैसे घेऊन माघार घेतलेले, कोणी म्हणते 20 लाख घेतले, कोणी म्हणते 4 लाख घेतले, कोणी म्हणते 5, आणि तुम्ही सेटलमेंट केलेली अशी बऱ्याचशा ठिकाणी अफवा पसरवले जाते. याबाबत काय स्पष्ट करेल? नमस्कार, माझं नाव हमीद हुसेन सय्यद. मी नाका कामगार कार्याध्यक्ष हो. आणि काही लोक अफवा फैलवतात आमच्याबद्दल की 5 लाख घेतले 4 लाख घेतले. आम्ही कोणाकडनं पैसे नाही घेतलेले. आम्ही पप्पू दादाचे कट्टर समर्थक माणसं आहेत. आणि सगळे लोक हे जे आहेत माझे सोबत लोक ते पप्पू दादाचे काम करणारे लोक आहेत आणि पप्पू दादाचे मागे राहणारे माणसं आहेत ते सगळं. आणि कोणी 1 रुपया कोणाकडनं घेणार नाही, खाणार नाही, काय करू शकत नाही. हे लोक बदनाम करतात आम्हाला. कुणाला देतात एक पोरं लोक आहेत त्यांना एक क्वार्टर देतात, बाटली देतात त्यांना प्यायला आणि त्यांना सांगतात की बाबा यांचं नाव बदनाम करा एरियामध्ये की हे लोक पैसे खाल्लेले 5 लाख घेतले 4 लाख घेतले. आम्ही कोणाकडनं पैसे नाही घेतलेले. आमचं काम चालू आहे. आमचे दोन्ही उमेदवार उभे आहेत. अतुल कोडे सिया कुरूप हे दोन्ही उमेदवार आमचे उभे आहेत. त्यांची निशाणी सिट्टी आणि कब्बची हे आमचं काम चालू राहणार आहे. आम्ही ठेवणार आहे आणि आम्ही निवडून येणार आहे. 100% निवडून येणार आहे हे आम्हाला माहिती आहे. कारण की आम्ही रॅली अशी काय केली की समोरचे लोक आहेत त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे त्यांची. करून हे वेळे लागलेले त्यांना माहिती ते पडणार आहे. करून आमचे मागे लागलेले माघार घ्या करून आम्ही माघार घेत नाही. विरोधकांत ते जाणीवपूर्वक षडयंत्र असं आपल्याला वाटतंय. हो, त्यांचं हेच म्हणणं आहे की तुम्ही मागे घ्या. तुम्ही मागे घेतलं तर आम्ही निवडून येणार करून. आम्हाला घेऊन पण गेलेली जबरदस्ती. मग आम्ही मागे घेतलेलं नाही. माझं नाव संतोष राजू गायकवाड. आज आम्ही जे इथे उभे आहोत हे दादाच्या आशीर्वादाने आणि आम्ही दादाच्या पाठिंबाने आज आम्ही इथे उभे आहोत. आणि आमचे दोन्ही उमेदवार आहेत आणि आमचं नाव खराब करण्यात आलंय की तुम्ही पैसे घेतले, तुम्ही पाठीमागे घेतले, असे ही अफवा फैलवली गेली आहे आणि नागरिकांमध्ये हा भरम टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण नागरिकांनी पण देखील त्यांना उत्तर दिलेलं असेल त्यांच्या माध्यमांना. आणि आम्ही पण आमच्या कामामधनं आमच्या विरोधकांना आम्ही बरोबर उत्तर देऊ असं आश्वासन देतो. आणि आम्ही माघार घेणार नव्हतो ना माघार घेणार ना पुढे जाऊन पण आम्ही माघार कधी घेणार नाही. आमचे उत्तर आम्ही बोलण्यामधनं नाही आमच्या कामामधनं दाखवून देऊ की आम्ही कोण आहोत आणि काय आहोत. आणि पप्पू दादाचा आशीर्वाद आहे म्हणून आमचा एकच नारा कधी असतो, एकच वादा पप्पू दादा.